ओके, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. पण मेडिटेशन कसं करतात, मेडिटेशन केलं कसं जातं, हा प्रश्न अनेक जण आम्हाला कमेंट करून विचारत असतात. आता मेडिटेशन कसं करतात हे शिकवण्यासाठी आपला 7 दिवसाचा मेडिटेशनचा कोर्स आहे. पण तरीसुद्धा या सर्व कमेंट्सचा मान राखून आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिटेशनची एक मोस्ट कॉमन टेक्निक करायला शिकणार आहोत म्हणजे मी स्वतः खाली बसून तुम्हाला ती करून दाखवणार आहे. त्याच्या आधी आपल्याला मेडिटेशनची थोडीफार थेरी समजून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण मेडिटेशन करायच्या आधी काय तयारी करायची असते ते सुद्धा समजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण मेडिटेशन कसं केलं जातं हे समजून घेणार आहोत. पण या सगळ्याच्या आधी तुमच्यासाठी एक छोटीशी गुड न्यूज, ती म्हणजे आपण मेडिटेशनचं एक विनामूल्य वर्कशॉप घेऊन आलेले आहोत. आता या वर्कशॉपमध्ये काय असणार आहे, हे वर्कशॉप आम्ही का घेऊन आलेले आहोत, त्याच्यामागचा उद्देश काय आहे, हे सगळं जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण या व्हिडिओच्या शेवटी आपण या विनामूल्य वर्कशॉपची इत्थंभूत माहिती सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिल्यांदा मेडिटेशनची थेअरी. आता मेडिटेशनमध्ये काय केलं जातं, तर मेडिटेशनमध्ये मन विचाररहित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि यासाठी अनेक जण मनात आलेल्या विचारांना दूर ढकलण्याचा प्रयत्न करतात. गाईज, मेडिटेशनबद्दल असलेला एक अत्यंत मोठा गैरसमज आहे की मेडिटेशन करताना मनात आलेल्या विचारांना दूर सारायचं असतं. मनातल्या विचारांना दूर सारून मन विचाररहित नसतं होत. अशा प्रकारे मन विचाररहित केलं जात नाही, अशा प्रकारे मन विचाररहित होतच नाही. मग जर मनात आलेल्या विचारांना दूर नाही सारलं तर मन विचाररहित होईल का? तर याचं उत्तर आहे होईल. जेव्हा आपण योग्य पद्धतीने मनाला विचाररहित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मन विचाररहित होत असतं. म्हणजे कसं, तर मनाला आणि शरीराला जेव्हा आपण एका विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन जातो तेव्हा त्या अवस्थेमध्ये पोचल्यानंतर आपलं मन विचाररहित होत असतं. आता ही कुठली अवस्था असते, काय असतं ते आपण आपल्या मेडिटेशनच्या कोर्समध्ये शिकवत असतो. कारण ती एक भली मोठी थिअरी आहे, ती इथे आपल्याला व्हिडिओमध्ये कव्हर नाही करता येणार. पण आत्ता आपण एकच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मनाला आणि शरीराला जेव्हा आपण त्या विशिष्ट अवस्थेमध्ये घेऊन जातो तेव्हा त्या अवस्थेमध्ये पोचल्यानंतर आपलं मन विचाररहित होत असतं. याच्यासाठी एक उदाहरण पाहूयात. समजा मला झाड लावायचं असेल तर आपण झाड कशा प्रकारे लावत असतो, तर सर्वप्रथम आपण घेतो झाडाचं एक बी, बरोबर. ते बी आपण जमिनीमध्ये पेरतो, जमिनीमध्ये पेरल्यावर त्याला खत घालतो, पाणी घालतो, ऊन देतो आणि मग काही वेळानंतर त्या बीमधून कोंब फुटून झाड उगवायला सुरुवात होते, बरोबर. म्हणजे आपण यामध्ये काय करतो, तर आपण त्या बीला एक अवस्था निर्माण करून देतो. त्या अवस्थेमध्ये पोचल्यानंतर त्या बीमधून झाड उगवून बाहेर यायला सुरुवात होते. असंच करतो आपण की आपण स्वतः त्या बीमध्ये हात घालून झाड ओढून बाहेर काढतो, असं करतो नाही. आपण त्या बीला एक विशिष्ट अवस्था निर्माण करून देतो. आपल्या हातामध्ये एवढंच आहे. त्या अवस्थेमध्ये गेल्यावर सुद्धा त्या बीमधून कोंब फुटून बाहेर यायला किती वेळ लागेल हे कोणी सांगू शकत नाही. एखाद्या बीमधून लवकर कोंब फुटून बाहेर येईल तर एखाद्या बीमधून कोंब फुटून बाहेर यायला वेळ लागू शकतो, बरोबर. म्हणजे आपल्या हातामध्ये केवळ त्या बीला त्या अवस्थेपर्यंत घेऊन जाणं आहे. मेडिटेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच केलं जातं की मनाला आणि शरीराला विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन गेलं असता त्या अवस्थेमध्ये पोचल्यानंतर आपलं मन विचाररहित होत असतं. यामध्ये आपल्या हातामध्ये मन विचाररहित करणं नसून मनाला आणि शरीराला केवळ त्या अवस्थेपर्यंत घेऊन जाणं आहे. या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये येते की मेडिटेशनमध्ये मन विचाररहित होत असतं, ते केलं जात नाही. म्हणजे मन विचाररहित होणं हा रिझल्ट आहे, ही प्रोसेस नाही आहे. मेडिटेशन करायचं म्हणजे काय करायचं, काय नाही, मन विचाररहित करायचं नाही. मेडिटेशन करायचं म्हणजे मन विचाररहित करायचं नाही. मेडिटेशन करायचं म्हणजे मन विचाररहित होण्याच्या उद्देशाने मनाला आणि शरीराला एका अवस्थेपर्यंत घेऊन जायचं. त्या अवस्थेमध्ये पोचल्यानंतर मन स्वतःहून विचाररहित होत असतं. आता ही जी अवस्था आहे, जी कुठली ती अवस्था असेल, ती अवस्था वेगळ्या वेगळ्या वेजनी अचीव केली जाते. वेगळ्या वेगळ्या पद्धतींनी, वेगळ्या वेगळ्या मार्गांनी आपण आपल्या मनाला आणि शरीराला त्या अवस्थेपर्यंत घेऊन जात असतो. त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतींना, वेगळ्या वेगळ्या मार्गांनाच वेगळ्या वेगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस किंवा वेगळ्या वेगळ्या मेडिटेशन टेक्निक्स असं म्हणलं जातं. आणि त्यापैकीच एक मेडिटेशन टेक्निक म्हणजे इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करणं. इनर एलिमेंट म्हणजे काय, तर असे एलिमेंट्स, असे घटक जे या शरीराच्या आतमध्ये असतात. उदाहरणार्थात श्वासावर लक्ष केंद्रित करणं किंवा आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करणं, हार्टबीटवर लक्ष केंद्रित करणं किंवा अनाहत तादावर लक्ष केंद्रित करणं.
हे असे घटक आहेत, हे असे एलिमेंट्स आहेत जे या शरीराच्या आतमध्ये आहेत. सो या इनर एलिमेंट्सवर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करणं हे जे टेक्निक आहे, हे टेक्निक आजच्या सेशनमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. आणि यासाठी आपण श्वास या इनर एलिमेंटचा वापर करणार आहोत. म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करणं हे मेडिटेशन टेक्निक आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. आता मेडिटेशन करायच्या आधी काय तयारी करायची असते ते पाहूयात. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिटेशन हे जेवणानंतर पुढचे 2 तास केलं जात नाही. म्हणजे तुम्ही जर आत्ता मेडिटेशन करत असाल तर याच्या आधी 2 तास तुमचं जेवण किंवा नाश्ता झालेला असायला हवं. यानंतरचा नियम म्हणजे मेडिटेशन करताना पोट साफ असायला हवं. का साफ असायला हवं? तर श्वास इन्व्हॉल्व असलेली कुठलीही ॲक्टिव्हिटी करताना पोट साफ असायला हवं हा नियम असतो. कारण जर ती ॲक्टिव्हिटी करताना पोट साफ नसेल तर ती श्वासाची ॲक्टिव्हिटी चालू असताना तुम्हाला मध्येच निसर्गाची हाक येऊ शकते, तुम्हाला मध्येच ती ॲक्टिव्हिटी सोडून जायची वेळ येऊ शकते. आता श्वासाची ॲक्टिव्हिटी म्हणजे कुठलीही मेडिटेशन असेल किंवा अनुलोम विलोम असेल, म्हणजेच कुठलंही प्राणायाम असेल किंवा एखादा तुम्ही खेळ खेळत असाल किंवा तुम्ही व्यायाम करत असाल, योगा करत असाल, श्वास इन्व्हॉल्व असलेली कुठलीही ॲक्टिव्हिटी असताना पोट साफ असायला हवं. तुम्ही जर याचा अनुभवच घेऊ इच्छित असाल तर बेस्ट वे अनुलोम विलोमची 12 आवर्तनं करा पोट साफ न करता. 2 आवर्तनं झाल्या तुम्हाला उठून जायची वेळ येऊ शकते, तुमची ॲक्टिव्हिटी डिस्टर्ब होऊ शकते आणि ती डिस्टर्ब होऊ नये म्हणूनच श्वासाची कुठलीही ॲक्टिव्हिटी करताना तुमचं पोट साफ असायला हवं. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे मेडिटेशनला जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याला बराच काळ एकाच ठिकाणी शरीराची हालचाल न करता बसून राहायचं असतं आणि त्यासाठी आपले कपडे सुद्धा कम्फर्टेबल असणं गरजेचं असतं. मेडिटेशन करताना आपण एकाच ठिकाणी बसत असतो आणि आपण कितीही वेळ बसू शकतो. म्हणजे मेडिटेशनची सुरुवात ही कमीत कमी 20 मिनिटापासून केली जाते, पण जास्तीत जास्त तुम्ही कितीही करू शकता. बरोबर. सो कितीही वेळ तुम्हाला एका ठिकाणी जर का नुसतं बसून राहायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कम्फर्टेबल कपडे घालणं गरजेचं आहे. तुमचं सगळं लक्ष एकाच एलिमेंटवर पूर्णपणे केंद्रित करता यावं, ते सोपं जावं म्हणून तुम्हाला इतर सगळे विषय कमी करायचे. विषय कमी करायचेत म्हणजे काय? तर अशा गोष्टी ज्या तुमचं लक्ष वेधू शकतात त्या गोष्टी काढून टाकायच्यात. मग जर का तुमचे घट्ट कपडे असतील, तुम्हाला अनइझी होत असेल तर तुमचं लक्ष सारखं त्याकडे जाऊ शकतं. ते जाऊ नये म्हणून तुम्हाला सुटसुटीत कपडे घालून बसायचे जेणेकरून तुम्हाला पूर्ण तुमच्या इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करता येईल. त्याचबरोबर मेडिटेशन कुठल्या जागी करावं? तर मेडिटेशन कुठल्याही जागी केलं तरी चालतं, पण त्यासाठी ती जागा स्वच्छ असायला हवी आणि त्या जागेचं ॲटमॉस्फिअर छान असायला हवं. त्या जागेवर तुम्हाला पॉझिटिव्ह वाटायला हवं, तुमच्या मनाला सुद्धा प्रसन्न वाटायला हवं, अशी ती जागा असायला हवी. म्हणून ती स्वच्छ असू देत, ॲटमॉस्फिअर छान असू देत, अशी जागा जिथे तुम्हाला बराच वेळ बसायची इच्छा होईल अशी तुमच्या घरातली तुम्हाला जागा शोधून काढायची आणि त्या जागेवर जाऊन बसायचं आहे. त्याचबरोबर मेडिटेशन करताना आसन सुद्धा घेतलं जातं खाली बसण्यासाठी. ठीक आहे. सो आता ही सगळी तयारी मी करून येतो, तुम्ही सुद्धा करून या आणि मग इमिजिएटली मेडिटेशनला सुरुवात करूयात. चला. शाबास. ओके, ठीक आहे. सो मी एक शॉर्ट्स घातलेली आहे. या शॉर्टमध्ये मला कम्फर्टेबल वाटतं. त्याचबरोबर मी एक घरातला जुना टी-शर्ट घातलेला आहे जो ढगळा पण आहे, थोडासा ओव्हरसाइज्ड आहे. सो हे दोन्ही कपडे सुटसुटीत आहेत, थोडेसे ओव्हरसाइज्ड आहेत असं म्हटलं तरी चालेल. पण जेव्हा कपडे ओव्हरसाइज्ड असतात तेव्हा आपल्याला त्यामध्ये बऱ्यापैकी कम्फर्टेबल फील होत असतं. ठीक आहे. सो या शर्ट आणि हाफ पॅन्टमध्ये, या टी शर्ट आणि शॉर्ट्समध्ये मला कम्फर्टेबल वाटते. सो मी हे कपडे घातलेले आहेत. आता सुरुवात करूयात आजच्या मेडिटेशनला. आता आपण मेडिटेशनमध्ये काय करणार आहोत? तर सगळ्यात पहिल्यांदा मेडिटेशन करताना कुठल्या पोझिशनमध्ये बसलं जातं, म्हणजे मांडीची पोझिशन कशी असायला हवी, तर त्याचा खरं म्हणलं तर नियम असा काही नाही आहे की विशिष्ट पोझिशनमध्येच तुमची मांडी असायला हवी, कुठलं तरी विशिष्ट आसनच असायला हवं, असं अजिबात नाही आहे. बरोबर. तुम्ही ज्या पोझिशनमध्ये 20 मिनिटं न हालचाल करता बसू शकाल अशी तुमची मांडी असायला हवी. मग तुम्ही ते पद्मासनच घालायला पाहिजे असा नियम नाहीये, सुखासन असायला पाहिजे असा नियम नाहीये, कुठलीही मांडी चालेल. तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल आहात, जी पोझिशन तुम्ही कमीत कमी 20 मिनिटं तरी होल्ड करू शकाल त्या पोझिशनमध्ये तुम्ही बसणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर पाठ कशी असायला हवी, तर पाठ ही ताठच असायला हवी.
मेडिटेशनमध्ये पाठ ताठ ठेवली जाते त्यामागचं कारण असं आहे की जर पाठ बेंड झाली तर श्वासाला अडथळा निर्माण होऊ शकतो. मेडिटेशनमध्ये श्वासाचं खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन असतं आणि त्यामुळे मेडिटेशनमध्ये पाठ ही ताठ ठेवली जाते जेणेकरून तुमच्या श्वासाला अडथळा निर्माण होणार नाही. क्लिअर? आता बऱ्याच जणांचा इश्यू असा असतो की त्यांना ताठच्या ताठ पाठ घेऊन बसता येत नाही किंवा कुठला तरी त्यांना आधार लागतो. अशा वेळेला ते भिंतीला पूर्ण टेकून बसतात. जर भिंतीचा आधार घ्यायचा असेल तर पूर्ण भिंतीचा आधार घ्यायचा नाही, केवळ स्कर्टिंग पुरता आधार घ्यायचा. स्कर्टिंग पुरता म्हणजे काय तर भिंतीच्या खाली जी आडवी फरशी असते ही, याला स्कर्टिंग म्हणतात. तुम्हाला फक्त एवढाच आधार घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय तर जेव्हा आपण गाडीवर मागच्या सीटवर बसतो तेव्हा मागच्या सीटवरच्या माणसाला मागे आधाराकरता एवढूच असतं. बरोबर? म्हणजे फक्त माकडहाडाच्या पुरतंच आधाराचं असतं. तेवढा आधार आपल्याला इनफ होतो. तेवढ्या आधारावर आपली पाठ सरळ ताठ राहू शकते. ओके, पण मग पाठ पूर्ण भिंतीला टेकवून न बसण्यामागचं कारण काय तर त्यामागचं कारण म्हणजे जर का तुमची पाठ भिंतीला पूर्ण तुम्ही जर का टेकवलेली असेल, अशा वेळेला जर का भिंतीवर तुम्ही रेलले गेलात तर रेलले गेल्यामुळे शरीरावरचा कंट्रोल सुटण्याची शक्यता असते. अशा वेळेला मग तुम्हाला झोप लागू शकते. तुमच्या शरीरावरचा जर का कंट्रोल चुकून जरी सुटला तरी सुद्धा तुम्हाला मेडिटेशनमध्ये झोप लागू शकते आणि ती लागू नाहीये. म्हणूनच आपल्याला पूर्ण भिंतीला टेकून बसायचं नाही तर फक्त स्कर्टिंग पुरता आधार घ्यायचा आहे, म्हणजेच लोअर बॅक पुरता आधार घ्यायचा आहे. आता होतं असं की बऱ्याच जणांची शरीरयष्टी अशी असते की त्यांना खाली पूर्णपणे मागे सरकून बसता येत नाही. मग अशा वेळेला काय करता येईल तर अशा वेळेला तुम्ही उशी घेऊ शकता, पण ती उशी सुद्धा उभी न घेता आडवी ठेवायची. जेव्हा तुम्ही उशी मागे आडवी ठेवता तेव्हा मग त्याचा आधार फक्त लोअर बॅकच्या पुरताच राहतो. वरची पाठ ही भिंतीपासून लांबच असायला हवी. कुठल्याही परिस्थितीमध्ये वरची पाठ भिंतीला टेकता कामा नये. आता काही जणांची शंका अशी असते की मेडिटेशन करताना खालीच बसायला हवं का? म्हणजे काही जणांना गुडघ्याचा इश्यू असतो, काही जणांना बॅकचा इश्यू असतो, अशा वेळेला त्यांना खाली बसता येत नाही. गाईज, मेडिटेशन करताना एका ठिकाणी बसणं ही अट आहे, हा नियम आहे. खालीच बसायला पाहिजे हा नियम नाहीये. ठीक आहे, पण खाली मांडी घालून बसणं हे रिकमेंडेड आहे, कंपल्सरी नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर का खाली बसणं जमत नसेल तर तुम्ही खुर्चीवर सुद्धा बसू शकता. पण खुर्चीवर बसताना सुद्धा खाली बसून मेडिटेशन करताना ते सगळे नियम पाळणं गरजेचं असतं. म्हणजे काय तर तुम्ही पूर्णपणे मागे टेकून बसता कामा नाहीये. खुर्चीवर बसल्यावर सुद्धा मागे आधारासाठी जे असतं त्याच्यापासून तुमची पाठ लांबच असायला हवी. तुम्ही पूर्ण मागे खुर्चीला टेकून बसता कामा नाहीये. आधार घ्यायचाच असेल तर तो फक्त माकडहाडाच्या पुरताच, म्हणजे लोअर बॅकच्या पुरताच आधार घ्यायचा. ह्या एकच जर का नियम तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा मेडिटेशन करू शकता. अशा प्रकारे मेडिटेशन करायला सुद्धा काहीच हरकत नाही. आता याच्या नंतरचा विषय येतो हातांचा. हाताची पोझिशन कशी असायला हवी? अनेक जण असा दावा करतात की मेडिटेशन करताना हात असेच असायला हवेत, म्हणजे हातांची हीच मुद्रा असायला हवी. तर काही जण असा दावा करतात की मेडिटेशन करताना हात असे असायला हवेत, म्हणजे हाताचे तळवे वरच्या दिशेने असायला हवेत. पण गाईज, मेडिटेशन करताना हाताची पोझिशन कशी असायला हवी याला सुद्धा नियम काहीही नाही. अनेक जण असे दावे करतात की जर अशी हाताची मुद्रा केली असेल तर मेडिटेशन छान होतं, किंवा हाताचा तळवा जर का वरच्या डिरेक्शन मध्ये असेल तर त्यातून ऊर्जा पास होत असते वगैरे. गाईज, शरीरातून अशी कुठलीही ऊर्जा पास होणं वगैरे वगैरे या सगळ्याला सुडो सायन्स असं म्हणतात. सुडो सायन्सला मराठीमध्ये छद्म विज्ञान असं म्हटलं जातं, म्हणजे खोटं विज्ञान. आजकालच्या तरुण लोकांना विज्ञान हवं असतं कुठल्याही गोष्टीच्या मागचं. अशा वेळेला त्यांना असं खोटं विज्ञान रचून सांगितलं जातं, पण याच्या मागे विज्ञान काही नाहीये. मेडिटेशन करताना हाताची पोझिशन कुठलीही चालते. यामध्ये सुद्धा अट ही आहे की तुम्हाला 20 मिनिटं होल्ड करता येईल अशीच हाताची पोझिशन असायला हवी. आपल्याला जर का माहिती असेल तर मी स्वामी विवेकानंद यांचं उदाहरण कायम देत असतो. स्वामी विवेकानंद यांचे मेडिटेशन करतानाचे फोटोज आपण अनेकदा पाहिलेले आहेत. त्यामध्ये स्वामी विवेकानंद मेडिटेशनला कधीही असे किंवा असे बसत नव्हते, त्यांचे हात कायम असे असायचे. बरोबर? सो हाताची पोझिशन कशी असायला हवी तर हाताची पोझिशन सुद्धा अशी असायला हवी जी पोझिशन तुम्ही 20 मिनिटं होल्ड करू शकाल. मग ती पोझिशन कशीही असली तरी चालेल. याच्यानंतरची गोष्ट म्हणजे मेडिटेशन करताना दाताला दात चिकटलेले असायला हवेत. वरच्या दाताला खालचे दात हे चिकटलेले असायला हवेत. बऱ्याच वेळेला असं होतं की मेडिटेशन चालू असताना जेव्हा मनामध्ये विचार यायला लागतात तेव्हा खालचे दात वरच्या दातापासून खाली खाली व्हायला सुरुवात होते, म्हणजे खालचा जबडा खाली यायला लागतो. ओठाला ओठ चिकटलेले असतात पण दात लांब लांब व्हायला लागतात. बरोबर? हे पण नाही होता कामा. म्हणजे तुमच्या शरीरावर पूर्ण कंट्रोल असायला हवा. तुमच्या शरीरामध्ये तुम्ही न केलेली, कॉन्शियसली न केलेली कुठलीही हालचाल होता कामा नाहीये.
आता हार्टबीट्स होणं, श्वासाच्यामुळे काही अवयव हलणं, या गोष्टी होणार आहेत, या नॉर्मल गोष्टी आहेत, या होतच राहणार आहेत, बरोबर. पण त्या व्यतिरिक्त आपल्या शरीरावर पूर्ण कंट्रोल असायला हवा. क्लिअर. याच्यानंतरचा एक अत्यंत महत्वाचा नियम जो अनेक जण सांगत नाहीत तो म्हणजे मेडिटेशन करताना शरीराची कणभर सुद्धा हालचाल होता कामा नये. बरोबर. आपल्याला जसं मी कायम सांगतो, आपल्याला हालचाल न करता बसायची सवय नाही. आपण हालचाल न करता बसायला गेलो की आपलं माइंड ट्रिक्स खेळायला सुरुवात करतं. काय ट्रिक्स खेळतं तर मेडिटेशनला बसलेले असताना कुठेतरी खाजर सुटते, कुठेतरी गुळगुळीत होतं, कुठेतरी गुदगुल्याच होतात, कुठेतरी असंच करायची इच्छा होते, असं होतं अनेकांना. आता आपण जेव्हा नॉर्मल बसलेले असतो, न हालचाल करता बसण्याची अट नसते, त्यावेळेला आपल्याला या कुठल्याही गोष्टी होत नाहीत. पण मेडिटेशनला येऊन बसलो आणि हालायचं नाही असा नियम सांगितला की बरोबर त्यावेळेला खाज सुटायला लागते, गुदगुल्या व्हायला लागतात, काहीतरी हुळहुळायला लागतं. याला माइंडच्या ट्रिक्स म्हणतात. आपल्या माइंडला आणि या शरीराला सुद्धा हालचाल न करता बसायची सवय नाही. अशा वेळेला जेव्हा आपण त्याला हालचाल न करता बसायला लावतो तेव्हा आपलं माइंड काही ना काहीतरी ट्रिक्स खेळायला सुरुवात करतं. ते काही करून आपल्याला हालायला भाग पडतं. पण गाईज ही गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत 20 मिनिटं पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण शरीराची कणभर सुद्धा हालचाल करणार नाही आहोत. कणभर सुद्धा म्हणजे काय तर लहान असताना आपण स्टॅच्यूवाला खेळ खेळायचो, तोच खेळ आपल्याला खेळायचा आहे असं समजा. 20 मिनिटं आपल्याला स्टॅच्यू व्हायचंय. भूकंपाला आणि बिल्डिंग पडली तरी चालेल, पण जोपर्यंत 20 मिनिटं होत नाहीत तोपर्यंत आपण हालणार नाही आहोत. आलं लक्षात. बरं, आता हालायचं नाही, पण काही गोष्टीच्या वेळेला हलणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ जसं मी सांगितलं की मेडिटेशन करताना पाठ ताट असायला हवी, पण बऱ्याच जणांचं मेडिटेशन करत असताना असं व्हायला लागतं, म्हणजे पाठ बेंड व्हायला लागते. अशा वेळेला कॉन्शियसली ती पाठ परत सरळ करणं गरजेचं आहे. बरोबर. हे करताना हालचाल होणार, पण चुकीच्या पोझिशनमध्ये मेडिटेशन करण्यापेक्षा हलून ती पोझिशन परत बरोबर करणं गरजेचं असतं आपल्याला. कारण जर पाठ सरळ केली नाही तर श्वासाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर असं देखील होतं की अनेक जण मेडिटेशन करत असताना तोंडामध्ये लाळ साठते. ती लाळ गेली तरी चालेल, काही हरकत नाही, ही अगदी बारीक गोष्ट आहे. जर का एवढी बारीक हालचाल सुद्धा आपण केली नाही तर त्या साठलेल्या लाळेमुळे तुम्ही अनकम्फर्टेबल होता. ती गोष्ट तुमचं सगळं लक्ष वेधून घेते. तुमचं लक्ष मग तुम्ही ठरवलेल्या इनर एलिमेंटवर केंद्रित होत नाही. त्यामुळे ती लाळ साठलेली तुम्ही गिळलीत तरी चालेल, काही हरकत नाही. ज्याला आवंडा गिळणं असं म्हणतो, सो आवंडा गिळायला काही हरकत नाही. बरोबर. या बारीक बारीक हालचाली तुम्ही करू शकता, पण बाकी तुमची शरीराची कुठलीही हालचाल होता कामा नाहीये. आपल्याला पूर्ण 20 मिनिटं शरीराची कणभर देखील हालचाल न करता स्वस्थ बसून राहायचंय. हा खूप महत्वाचा नियम आहे. आता अजून एक गोष्ट, ती गोष्ट म्हणजे कुठल्याही मेडिटेशनच्या आधी श्वास इन्व्हॉल्व असलेली जर का आपण ऍक्टिव्हिटी केली तर त्याचा आपल्याला मेडिटेशनमध्ये फायदा होत असतो. ओके. मेडिटेशनच्या आधी श्वास इन्व्हॉल्व असलेली कुठलीही ऍक्टिव्हिटी, म्हणजे त्यामध्ये व्यायाम येतो, त्यामध्ये खेळ खेळणं येतं, त्यामध्ये योगा येतं, त्यामध्ये अनुलोम विलोम येतं, म्हणजे कुठलंही प्राणायाम येतं. यापैकी कुठलीही गोष्ट जर का तुम्ही मेडिटेशनच्या आधी केली तर तुम्हाला त्याचा फायदा मेडिटेशनमध्ये होत असतो. किंवा अगदी सोपं हवं असेल तर मेडिटेशनच्या आधी तुम्ही दीर्घ श्वसन सुद्धा करू शकता, जेणेकरून तुमचा श्वास हा न्यूट्रल होत असतो किंवा आपोआप तो संथ व्हायला सुरुवात झालेली असते. मी आत्ता इथे दीर्घ श्वसन करणार आहे आणि त्यानंतर मग मेडिटेशनला सुरुवात करणार आहे. आज आपण काय मेडिटेशन करणार आहोत तर श्वासावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आता इथे आपण ही सुद्धा गोष्ट समजून घेऊयात की श्वासावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे श्वासाचं निरीक्षण करणं, श्वासाला नियंत्रित करणं नाही. इथे असं म्हणलं जातं की मेडिटेशनमध्ये साक्षी भावाने आपल्याला श्वासाला फक्त विटनेस करायचं असतं. म्हणजे एका साक्षीदारासारखं आपल्याला फक्त श्वासाकडे पाहायचंय. येतोय का, जातोय का, येतोय तर तो कुठून येतोय, डावीकडून येतोय की उजवीकडून येतोय, मग त्याचा कुठे स्पर्श होतोय का, मग तो स्पर्श गरम आहे की गार आहे, उष्ण आहे की शीतल आहे, किंवा तो आत जाताना कुठे कुठे जाणवतोय, आत जाताना कुठे कुठे हालचाल होतीये, मग माझी छाती हलतीये का किंवा माझं पोट हलतंय का, या सगळ्या बारीक बारीक गोष्टी नोटीस करणं म्हणजे श्वासाचं निरीक्षण करणं. यामध्ये श्वासाच्या व्यवहारामध्ये आपल्याला कुठेही हस्तक्षेप करायचा नाहीये. श्वासाला रोखून धरणं, श्वासाला सोडणं, श्वासाला मुद्दाम संथ करणं किंवा जोरात घेणं, या कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीयेत. आपल्याला केवळ श्वासाला पाहत राहायचंय, श्वासाचं केवळ निरीक्षण करायचंय. क्लिअर. श्वासावर लक्ष केंद्रित करून जे मेडिटेशन केलं जातं त्यामध्ये इतकंच केलं जातं की श्वासाचं केवळ निरीक्षण केलं जातं. सुरुवात करूयात मागच्या मेडिटेशनला.
ठीक आहे, याची सुरुवात आपण दीर्घ श्वसनापासून करणार आहोत. दीर्घ श्वसन करत असताना आपण डोळे बंद करणार आहोत आणि त्याच पोझिशनमध्ये दीर्घ श्वसन झाल्यावर आपण पुढे मेडिटेशन कंटिन्यू करणार आहोत. दीर्घ श्वसन किती वेळेला करायचंय तर दीर्घ श्वसन 5 वेळेला करायचंय डोळे बंद करून. दीर्घ श्वसन झालं की डोळे बंद करूनच राहायचं आणि आपलं जे श्वासावर लक्ष केंद्रित करायचं मेडिटेशन आहे ते करायला आपण सुरुवात करणार आहोत. क्लिअर? करायला सुरुवात करूयात. चला, आधी 5 वेळेला दीर्घ श्वसन आणि त्याच्यानंतर श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन. कंप्लीट आपलं मेडिटेशन 20 मिनिटासाठी असणारे स्टार्ट करूया. चला. सगळ्यात आधी शरीर रिलॅक्स करून घ्यायचंय, शांत करायचंय आणि त्यासाठी आपल्याला सुरुवातीला 2 मिनिटासाठी काहीही न करता स्वस्थ बसून राहायचंय. शरीर रिलॅक्स झाल्यानंतर दीर्घ श्वसनाला सुरुवात करायची आहे. दीर्घ श्वसन करत असताना श्वास घेताना आणि सोडताना छातीची जास्त हालचाल होता कामा नाही आहे. खांदे देखील वर उचलले जाता कामा नाही आहेत. त्याचबरोबर दीर्घ श्वसन करताना श्वासाचा देखील जास्त आवाज होता कामा नाही आहे. जेवढा सूक्ष्म श्वास घेता येईल तेवढा सूक्ष्म श्वास आपण घेणार आहोत, पण हा श्वास डीप जायला हवा. हा दीर्घ श्वास होणं अपेक्षित आहे. असा श्वास आपण 5 वेळेला घेणार आहोत. दीर्घ श्वसन करून झालं असता श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वासाच्या अगदी बारीक सारीक हालचाली देखील नोटीस करायच्यात. श्वासाचा स्पर्श कुठे कुठे होतोय, श्वासाच्यामुळे शरीरातले कुठले कुठले अवयव हलतायत, त्याचबरोबर श्वास आतमध्ये जाताना कुठे कुठे जाणवतोय, श्वासाचा स्पर्श होतोय का, हा स्पर्श उष्ण आहे की शीतल आहे, गरम आहे की गार आहे, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला नोटीस करायच्यात. हे निरीक्षण पूर्ण 20 मिनिटं आपण करत राहणार आहोत. श्वासाचं निरीक्षण करत असताना आपल्या मनामध्ये विचार येणार आहेत, पण जसं लक्षात येईल तसं लगेच आपल्या मनाला परत श्वासावर आणायचं आहे आणि श्वासाचं निरीक्षण करायचं आहे. हे आपण पूर्ण 20 मिनिटं करत राहणार आहोत. जास्तीत जास्त वेळेला आपण आपल्या मनाला, आपल्या लक्षाला परत श्वासावर केंद्रित करणार आहोत, श्वासावर एकाग्र करणार आहोत. दोन्ही हात एकदम सावकाश एकमेकावर चोळायला सुरुवात करायची आहे. दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत, शरीरावरून सुद्धा फिरवायचे आहेत. आणि एकदम सावकाश डोळे उघडायला सुरुवात करायची आहे. डोळे उघडायची घाई अजिबात करायची नाही आहे. एकदम सावकाश डोळे उघडायला सुरुवात करायची आहे. ओके, सो गाईज, माझं 20 मिनटं मेडिटेशन करून झालेलं आहे. खूप छान वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. एक महत्त्वाचा नियम मेडिटेशन नंतर आपण सगळ्यांनी फॉलो करणं गरजेचा असतो, जो मी ऑलरेडी फॉलो करून आलेला आहे. तो नियम म्हणजे मेडिटेशन झाल्यानंतर पुढचे 5 ते 10 मिनटं कोणाशीही बोलायचं नाही. ठीक आहे, पुढचे 5 ते 10 मिनटं मेडिटेशन नंतर आपण कोणाशी बोलणार नाही आहोत. त्याचबरोबर लगेच उठून कामालासुद्धा लागायचं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाय मोकळे करू शकता. शरीराची कमीत कमी हालचाल करत तुम्ही उठून खुर्चीवर बसलात तरी चालू शकतं, बेडवर आडवे झालात तरी चालू शकतं, तुम्हाला झोप जरी लागली तरीसुद्धा चालू शकतं. पण पुढचे 5 ते 10 मिनटं आपल्याला निवांत बसून राहायचं आहे, लगेच उठून कामाला सुरुवात करायची नाही. मेडिटेशनमध्ये श्वास थोडासा संथ झालेला असतो आणि त्यामुळे जर का आपण इमिजिएटली उठून कामाला लागलो तर श्वासाला जर्क बसू शकतो आणि त्यामुळे मेडिटेशन नंतर पुढचे 5 ते 10 मिनटं आपल्याला निवांत बसून राहायचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा नियम म्हणजे मेडिटेशन हे सातत्याने व्हायला हवं. गाईज, मेडिटेशनमध्ये 2 गेम चेंजिंग गोष्टी असतात. एक म्हणजे मेडिटेशन सातत्याने होणं आणि नंबर 2 म्हणजे मेडिटेशन करताना शरीराची हालचाल न होणं. अनेक जण हा नियम सांगत नाहीत, पण हा खूप महत्त्वाचा नियम आहे. जसं मी आत्ता सांगितलं होतं की मेडिटेशनमध्ये काय केलं जातं तर मन आणि शरीर यांना एका विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन गेलं असता त्या अवस्थेमध्ये मन विचार रहित होतं. इथे मी फक्त मनाला त्या अवस्थेपर्यंत घेऊन जातं असं म्हणलो का?
नाही, मन आणि शरीर म्हणजे मेडिटेशनमध्ये या शरीराचं सुद्धा खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन असतं. बरोबर. सो जेव्हा आपण मेडिटेशनमध्ये शरीराची कणभरसुद्धा हालचाल न करता स्वस्थ बसून राहतो, तेव्हाच आपल्याला खरं म्हणलं तर फायदे मिळायला सुरुवात झालेली असते. मग अशा वेळेला मेडिटेशन करताना मनामध्ये खूप जास्त विचार जरी आले तरीसुद्धा तुमचं शरीर स्थिर आहे म्हटल्यानंतर तुमचा विचारसुद्धा कमी कमी होत असतात. सो ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची मेडिटेशनमधली गोष्ट आहे की मेडिटेशन करताना शरीराची कणभरही हालचाल होता कामा नाही आहे. हे 2 नियम, सातत्य पाळणं आणि हालचाल न करणं, हे 2 नियमच मेडिटेशनमध्ये गेम चेंजिंग सिद्ध होत असतात. आता जसं मी या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आपण मेडिटेशनचं एक विनामूल्य वर्कशॉप घेऊन आलेले आहोत. त्याची आता माहिती समजून घेऊयात. मेडिटेशनचं आपण एक 7 दिवसांचं वर्कशॉप घेऊन आलेलो आहोत. आपला कोर्स जसा 7 दिवसांचा असतो, ऑनलाईन असतो, रोज 1 तास असतो, मी स्वतः कंडक्ट करत असतो, लाईव्ह असतो. बरोबर. सेम आपलं हे विनामूल्य वर्कशॉप असणार आहे, पूर्ण 7 दिवस असणार आहे, लाईव्ह असणार आहे, मी स्वतः कंडक्ट करणार आहे, रोज 1 तास असणार आहे. फरक फक्त हा आहे की या वर्कशॉपमध्ये आपण केवळ एकच मेडिटेशनची टेक्निक करायला शिकणार आहोत. बरोबर. आपण कोर्समध्ये मेडिटेशनच्या 5 टेक्निक शिकत असतो, पण या विनामूल्य वर्कशॉपमध्ये आपण मेडिटेशनची एकच टेक्निक करायला शिकणार आहोत. आता हे मेडिटेशनचं वर्कशॉप, विनामूल्य वर्कशॉप घेण्यामागचा उद्देश काय, तर त्यामागचे महत्त्वाचे 2 उद्देश आहेत. एक म्हणजे अनेकांना अजूनही ऑनलाईन असलेल्या गोष्टींवर विश्वास नसतो. विश्वास नसतो म्हणजे काय, तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असते की मी जर का इकडे माझे पैसे भरले तर ते पैसे भरल्यानंतर समोरची पार्टी गायब झाली तर. असे फ्रॉड्स अजूनही होतात, ऑनलाईन फ्रॉड्स असं याला म्हणत असतात. बरोबर. सो त्यामुळे अनेकजण या बाबतीमध्ये साशंका असतात की आम्ही इथे पैसे भरल्यानंतर जर का आम्हाला त्याच्या मोबदल्यामध्ये काहीच मिळालं नाही आणि समोरची व्यक्ती गायब झाली, आमचे जर का पैसे गेले तर मग काय करायचं, असा त्यांच्या मनामध्ये शंका असल्यामुळे अनेकजण ऑनलाईन कोर्स आहे म्हणल्यावर तो घ्यायची इच्छा असून सुद्धा घ्यायला ते डेअर करत नाहीत. आणि त्यासाठी आपण हे विनामूल्य वर्कशॉप ठेवतोय, जेणेकरून आम्ही स्वतः आधी तुमच्या समोर येतोय. या वर्कशॉपमध्ये सुद्धा तुम्ही डायरेक्टली आमच्याशी इंटरॅक्ट करू शकणार आहात. बरोबर. यामध्ये टेक्निक एकच जरी असली तरीसुद्धा तुमच्या शंका अनेक असणार आहेत. त्या सगळ्या शंकांचं निरसन करायला मी स्वतः त्या वर्कशॉपमध्ये असणार आहे. तुम्ही डायरेक्टली मलाशी बोलू पण शकता. त्यामध्ये मग तुमच्या लक्षामध्ये येईल की नाही, समोरची व्यक्ती जेन्युइन आहे. आपण जर का या कोर्ससाठी काही पैसे भरले तर समोरची व्यक्ती गायब नाही होणार आहे. ठीक आहे. सो तो विश्वास तुम्हाला निर्माण व्हावा यासाठी आपण हे विनामूल्य वर्कशॉप घेऊन आलेले आहोत. त्याबरोबरच दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बऱ्याच वेळेला असं सुद्धा वाटतं की मी जेवढे पैसे भरतोय तेवढ्या पैशाच्या बदल्यामध्ये खरंच मला काही मिळणार आहे का, की रेग्युलर यूट्यूबवरच्या व्हिडिओजमध्ये जेवढं मेडिटेशन शिकवत असतात तेवढंच मेडिटेशन यांच्या कोर्समध्ये सुद्धा शिकवलं जाणार आहे. अशी सुद्धा शंका अनेकांच्या मनामध्ये असते. आणि ती शंकाचं सुद्धा निरसन करण्यासाठी म्हणून हे मेडिटेशनचं वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमध्ये आपण तुम्हाला एक टेक्निक शिकवणार आहोत. यामध्ये टेक्निक एकच जरी असली तरीसुद्धा तुमच्या शंका अनेक असणार आहेत. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या मिठाईवाल्याकडे जातो तेव्हा त्या मिठाईवाल्याकडे गेल्यानंतर काही मिठाईवाले आपल्याला त्यांच्याकडची थोडीशी मिठाई तुम्हाला टेस्ट करायला देत असतात. बरोबर. ती टेस्ट करायला दिल्यानंतर आपण ती मिठाई खातो आणि मग ते म्हणतात की तुम्हाला जर आवडली तर अजून ऑर्डर करा, तुम्हाला आम्ही अजून देतो, नाही आवडली तर तुम्ही गेलात तरी चालेल. बरोबर. याच माइंडसेटनी आपण या वर्कशॉपला सुद्धा सुरुवात करतोय, जेणेकरून या वर्कशॉपमध्ये आम्ही तुम्हाला एक टेक्निक शिकवणार आहोत. एक अशी टेक्निक जी या पूर्ण आमच्या यूट्यूबच्या चॅनलवर मी आजपर्यंत कुठेही रिव्हील नाही केलेली. अशी टेक्निकच आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. इतकंच नाही तर रेग्युलर मेडिटेशनच्या कोर्समध्ये ज्या 5 टेक्निक शिकवत असतो त्यामध्ये पण ही टेक्निक कुठेही नाही आहे. बरोबर. सो त्यामुळे जर का तुम्ही हे विनामूल्य कोर्स केलं तर तुम्हाला एक टेक्निक शिकायला मिळणारच आहे, पण जर परत तुम्ही कोर्स पण केला तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून 5 टेक्निक शिकायला मिळणार आहेत. म्हणजे आपण या कोर्समध्ये काहीच शिकवणार नाही आहोत, नुसतं तुम्हाला बोलवणार आहोत असं नाही आहे, तर आपण यामध्ये तुम्हाला व्यवस्थित एक मेडिटेशनची टेक्निक करायला शिकवणार आहोत, ज्यामध्ये थेअरीचा भाग जास्त असणार नाही आहे, पण त्यामध्ये तुमच्याकडून मेडिटेशन करून घेतलं जाणार आहे. तुम्हाला करायला एक मेडिटेशन टेक्निक आम्ही शिकवणार आहोत. सो जर का तुम्ही या विनामूल्य वर्कशॉपचा लाभ घेऊ इच्छित असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असेलच. त्या लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या वर्कशॉपची संपूर्ण माहिती तिकडे वाचायला मिळेल. सो ती माहिती वाचा, आपल्या विनामूल्य कोर्सला ॲडमिशन घ्या, विनामूल्य वर्कशॉपला ॲडमिशन घ्या. त्या वर्कशॉपमध्ये आपली भेट होईलच. जर का तुम्ही याच्या आधी मेडिटेशन करत असाल, तुमचं स्वतःचं एक मेडिटेशन टेक्निक ऑलरेडी फिक्स आहे की मी हे ऑलरेडी मेडिटेशन करतो, मला अजून कुठल्याही वेगळ्या मेडिटेशन वगैरे शिकायची गरज नाही आहे, मला फक्त माझ्या मनातल्या शंका विचारायच्या, तरीसुद्धा तुम्ही या वर्कशॉपला आलात तरी चालेल.
काहीच हरकत नाही. तुम्ही काय इंटेन्शननी या वर्कशॉपला येत आहे, तुम्हाला मेडिटेशनच शिकायचं म्हणून येत आहे, की तुमच्या फक्त शंकांचं निरसन करायचं म्हणून येत आहे, किंवा तुम्हाला अध्यात्मातलं काहीतरी विचारायचं म्हणून येत आहे, त्या इंटेन्शननी काही फरक पडत नाही. तुमचं इंटेन्शन काही असो, फक्त एक आहे. तुमचं इंटेन्शन फक्त मेडिटेशन किंवा अध्यात्म या दोनपैकी एकच असायला हवं. ठीक आहे. सो जर का तुमचंसुद्धा हे इंटेन्शन असेल आणि या दोन्ही विषयातलं जर तुम्ही काही शिकून घेऊ इच्छित असाल, तर या विनामूल्य वर्कशॉपला ॲडमिशन घ्या, एनरोल करा. वर्कशॉपमध्ये आपली भेट होईलच. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईपसुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स देखील आहे, त्याचीसुद्धा माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे कोर्सचीसुद्धा. त्यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर कोर्सची पूर्ण माहिती तुम्हाला तिथे वाचायला मिळेल. बाकी आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.